तापडिया नगर रेल्वे उड्डाण पुलाचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? मागच्या महिन्यात म्हणजे 5 नोव्हेंबरला मी आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माझी बैठक अजितदादांच्या मुख्य सचिवांची झालेली आहे. त्या पुलासाठी 54 कोटी रुपये फंड येणं बाकी आहे. जोपर्यंत नवीन पूलचा रिवाइज मॅप मंजूर होऊन, जसं जुन्या शहरातला पूल आहे तिथे वरती स्ट्रीट लाईट नव्हते, आपण या पुलावरती स्ट्रीट लाईटसह संपूर्ण इस्टिमेट गेलेला आहे. अकोला व चंद्रपूर या दोन्ही पुलांचे पैसे येणं बाकी आहे. एक साधारण माझ्या हिशोबाने मार्च पर्यंत पैसा आपल्याला येईल आणि मग त्या पुलाला वेग येऊन तो पूल होईल. त्याच्यात मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. 2 मेगा ब्लॉकची अडचण जाणार आहे, कारण की मेन लाईन आहे ती. मेगा ब्लॉकची अडचण जातील. 2 साऊथ सेंटर मध्य रेल्वेच्या 2 मेगा ब्लॉक आहेत. याच्यासोबत मॅचचे फंडचा विषय आहे. हे सगळं होऊन साधारण पण तो पूल होईल. म्हणजे याच्याकरता अकोल्यातला मी प्रतिनिधी नव्हतो, जनप्रतिनिधी नव्हतो, नगरसेवक नव्हतो, तरी सगळ्यात जास्ती पाठपुरावा एक सामान्य व्यक्ती म्हणून मी केला. त्याच्यानंतर आमचे पक्षाचे ॲडव्होकेट बलसरे साहेब आहेत, हे कोर्टात गेले. त्यांच्या वतीनं आज जनहित याचिका दाखल केली आहे. आता त्या पुलाला वेग येईल असं मला वाटते.